नमस्कार. आज आपण 7-5-3 दशकांचा मेळा एकतत्वी कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवा जीने नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमी येला. या अभंगाचा नीट भावार्थ लक्षात घेऊया. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला इथे काय उपदेश करतात की नामस्मरण हा मार्ग इतका सोपा आहे की इतर सर्व ज्या साधना आहेत ईश्वर प्राप्तीसाठी जे जे आपल्याला ऋषीमुनींनी किंवा विविध वेद उपनिषद या सगळ्यामधून शिकवलं गेलेलं आहे त्यापेक्षा सगळ्यात सोपा मार्ग हा नामस्मरणाचा आहे असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला इथे सांगू पाहत आहेत. म्हणजे काय तर आपण नीट लक्षात घेऊ. आता 7 हा पहिला शब्द वापरलेला आहे. 7-5-3 7 म्हणजे योग मार्गातील अष्टांग योगातील पहिल्या 7 पायऱ्या ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि ह्या 7 पायऱ्या जेव्हा सिद्ध होतात तेव्हा साधली जाते ती समाधी. आता ह्या ज्या 7 पायऱ्या आहेत ह्या सर्वसाधारण मनुष्याला कठीण वाटतात. कठीण का वाटतात याचं कारण काय आहे तर पहिली पायरी काय आहे यम. यममध्ये काय काय सांगितलेलं आहे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. आता अहिंसा हा जो भाग आहे तो आपण जर लक्षात घेतला तर आपली संपूर्ण दिनक्रम आपण पाहिला तर आपल्यालाच कळेल की आपण किती प्रमाणात अहिंसेचं पालन करतो. आपला दिनक्रम जर आपण लक्षात घेतला, खाण्यापिण्याच्या सवयी लक्षात घेतल्या तर बऱ्याचदा आपल्याकडून हिंसा होत असते. खाण्यापिण्यातून तर होतेच, म्हणजे अगदी आपण एखादं पिकलेलं फळ झाडावरचं तोडून खातो ती सुद्धा हिंसाच झाली, किंवा पालेभाज्या खातो तोडून कारण ते उमलत असतात तर ते पण जीवच आहेत ती सुद्धा हिंसा झाली. प्राण्यांना मारून खातो ती सुद्धा हिंसाच झाली. परत आपण चालताना कित्येक किडे मुकडे असतात ते आपल्या पायाखालून जातात त्यामुळे आपण त्या ठिकाणी पण तितके सावध नसतो. घरामध्ये एखादा प्राणी आला म्हणजे पाल म्हणा, झुरळ म्हणा, पटकन माणूस त्याला काही माणसं त्यांना मारून टाकतात. तर अशा पद्धतीने आपल्याकडून बऱ्याचदा हिंसा होत असते. ही हिंसा वेगळी आणि विचाराने जी हिंसा घडते ती सुद्धा वेगळी. म्हणजे अगदी आपल्या मनातून एखाद्या विषयी वाईट विचार करणं ही सुद्धा हिंसाच झाली. अशा पद्धतीने आपल्या मनाद्वारे आणि आपल्या संपूर्ण रुटीनमध्ये हिंसा ही होत असते. मग आपण अहिंसेचं पालन किती प्रमाणात करतो आणि अगदीच आपण पालन करायचं ठरवलं तर कुठेतरी आपल्याला एकांतात जाऊन बसावं लागेल. मग याचा अर्थ असा आहे का अहिंसेचं पालनच करू नये, हा मार्ग आपला नाहीच असं नाही. अहिंसेचं पालन थोड्याफार प्रमाणात जरी आपण करायला घेतलं म्हणजे हे जे यम नियम आहेत ते थोड्याफार प्रमाणात जरी आपण आचरणात आणले तरी आपल्या जीवनामध्ये बदल घडून येतात. कसं काय, कारण आपण आपल्या मनावरती नियंत्रण साधतो. आपण कसेही वागणार नाही, काहीही खाणार नाही, कुठलाही प्राणी आपल्या समोर असेल तर आपण मुद्दामून त्याला त्रास देणार नाही. घरात एखादा प्राणी असेल तर पटकन मारून टाकणार नाही, अलगद उचलू आणि घराच्या बाहेर सोडून येऊ. अशा पद्धतीने आपल्या मनामध्ये परिवर्तन होत जातं जर आपण थोड्या प्रमाणात यमनियमांचं पालन केलं तर. कारण काय होतं की अष्टांग योग हा आपल्या मनाचा किंवा आपल्या जीवनाचा विषयच नाही असं लोकांना वाटतं आणि त्यामुळे माणूस काय करतो की हा विषय आपला नाही म्हणून हे आपण करायचंच नाही असं ठरवून देतो. पण असं नाही आहे. हे जर आपण केलं तर आपल्याच मनामध्ये परिवर्तन होणार आहेत. कारण ऋषीमुनींनी हे सगळं का सांगितलेलं आहे, हे या ज्या पायऱ्या आहेत त्या मांडल्याच का, कारण माणसाला शिस्त लागली पाहिजे. तू लवकर उठ, लवकर उठून सूर्याला नमस्कार कर, अंघोळ कर, स्वच्छ व्यायाम कर, या सगळ्या शिस्ती आहेत. म्हणजे आपण बघा शाळेत मुलांना लवकर का पाठवतो, शाळेमध्ये मुलांना शिस्त लागावी लवकर उठण्याची म्हणून सकाळी लवकर शाळा असते. म्हणजे एक प्रकारे तो एक क्रायटेरिया आखलेला आहे. जर आपण असं काहीच केलं नाही तर माणूस कसाही वागत जाईल, बेछूट वागत जाईल, कसंही त्याला वाटेल ते करत जाईल. आणि आजकाल किती माणसं अशी वागतात सुद्धा, म्हणजे सकाळी लवकर न उठणं, सूर्याला न पाहणं. म्हणजे सूर्यनारायण येतोय त्याच्या आगमनाला तू सज्ज पाहिजे, तू सकाळी लवकर उठला पाहिजे, अंघोळ स्वच्छ केली पाहिजे, त्याला नमस्कार केला पाहिजे सूर्याला आणि तुझ्या दिवसाची सुरुवात केली पाहिजे. किती सुंदर संस्कार आहे हा संस्कार आपल्याला ऋषीमुनींनी आपल्या मनामध्ये पेरू पाहतात, ते आपल्या मनामध्ये रुजू करू पाहतात. आणि हे आपण लक्षात घ्यायचं आहे की अष्टांग योगमध्ये हेच सांगितलेलं आहे. म्हणजे ही ईश्वर प्राप्तीसाठीच साधना आहे की तू जितकं तुझं मन निर्मळ करत जाशील, सात्विकपणा जेवढा तुझ्या मनामध्ये दरवळत राहील तेवढा तू ईश्वराच्या जवळ राहणार आहे. आणि म्हणून हे सर्व अष्टांग योग मांडलेले आहेत. पण जर हा मार्ग जर तुला सोपा करायचा असेल तर तू नामस्मरण कर, हे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात. कारण काय आहे, नामस्मरण हा मार्ग खूपच सोपा आहे. जर
जर तू नामजप करत राहशील तर त्याची तुला आवड लागेल, गोडी लागेल, तुझं मन एका विशिष्ट वातावरणात म्हणजे ट्रान्समध्ये जाण्यासाठी तयार होईल आणि जे काही आपल्या आजूबाजूचं वातावरण असतं ते सोडून हे मन जे आहे ते निर्मळ होऊन जाईल. असं हे नामस्मरण आहे. आणि हे नामस्मरण केल्यानंतर ह्या पायऱ्या आपोआप आपण साधल्या जातो आणि ते आपल्याला सुद्धा कळत नाही, अशी नामस्मरणाची साधना आहे. आणि म्हणून नामस्मरण हे आपण किती महत्त्वाचं आहे हे इथे ध्यानात घ्यायचं आहे. म्हणजे या ज्या पायऱ्या आहेत अष्टांग योगमधल्या, यम झालं, नियम झालं, आसन म्हणजे काय तर स्थिरम सुखम अवस्था, ज्या स्थितीमध्ये तू स्थिरसुद्धा आहे आणि तिथे सुखसुद्धा प्राप्त करून घेतो आहे. पण असं आहे का आपण नेहमी अस्थिरच असतो. म्हणजे माणूस हा जो प्राणी आहे तो नेहमी अस्थिर असतो आणि सुखाच्या मागे धावत असतो. पण याच्या पूर्णपणे उलट आहे. तू जिथे स्थिर होणार तिथे तुला सुख प्राप्त होणार आहे. आणि म्हणून आसन कधी लागतं जेव्हा तू संपूर्णपणे समर्पित होतो एका घटकाला. म्हणजे आता समजा कुर्मासन आहे, कुर्मासन म्हणजे कासव, मीपणा विसरून त्या कासव या घटकाला महत्त्व देतो आणि त्याला ते संपूर्ण जे आसन आहे ते समर्पित करतो. कारण तुला अंतर्मनातून ठाऊक आहे की हे ईश्वराचं आहे. हा देह काय आणि कासवाचा देह काय, हा एकच आहे. म्हणजे आपण सर्व एका देहाचे अवयव आहेत याची जाणीव असल्यामुळे आपण तिथे समर्पण करू शकतो. तेव्हा साध्य होतं ते आसन असतं. ते आसन लागलं पाहिजे. म्हणून आसनामध्ये सुद्धा जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा ही साधना अजून सोपी होत जाते. कारण नाम आपण जेव्हा घेतो तेव्हा सतत आपल्याला जाणीव होत राहते, आपण जेव्हा आसन करतोय तेव्हा, की हे ईश्वराचं आहे, ईश्वराला समर्पित करायचं आहे आणि आपण आपल्याला विसरायचं आहे. ही जी साधना आहे ना ती सोपी करण्यासाठी नामस्मरण केलं पाहिजे. तुमच्या लक्षात येतं आहे प्राणायामसुद्धा तसाच आहे. प्राणसाधना ही किती उत्तम, म्हणजे प्राण आपल्या शरीरामध्ये वाहतोय आणि त्याची जाणीव आपल्याला व्हावी म्हणून प्राणायाम आहे. आणि पुढच्या सर्वच पायऱ्या या सोप्या कधी होणार जेव्हा तुम्ही नामस्मरण करणार, तुमचं मन सज्ज होणार. आणि हे आपल्याला एक आईच सांगू शकते. म्हणून माऊली आपल्याला सांगतायत की हा सोप्पा मार्ग घे. कारण बघा आपल्याला जर कुठे लांब जायचं असेल तर आपले आई वडील काय सांगतात आपल्याला, अरे या मार्गाने नको जाऊ, इथून तुला खूप अवघड जाईल, तू सोप्या मार्गाने जा, इथून गेलास ना तर लवकर पोचशील. ही काय आहे, काळजी आहे. ही आपल्या आईने घेतलेली आपली काळजी असते. तशीच ज्ञानेश्वर माऊली आपली काळजी घेतात की आपलं बाळ हे लवकर पोचावं, त्याला लवकर अनुभव यावा, त्याला नामस्मरणाची गोडी लागावी, यासाठी ते विविध मार्गाने आपल्याला नामस्मरणाचा महिमा सांगू पाहतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला हे वेगवेगळे जे मार्ग आहेत ते सांगतात की इथे पोचायचं आहे तरी तू इथून ये, हा नामस्मरणाचा मार्ग पत्करशील तर हे आपोआप साध्य होईल. आता 7-5 म्हणजे पंचाग्नी साधना, ही सुद्धा खूप अवघड आहे. 3 म्हणजे तिन्ही देहांचा विसर, म्हणजे कारण देह, सूक्ष्म देह आणि स्थूल देह, या तिन्ही देहांचा विसर पडून जे ब्रह्मतत्व आहे त्याला साक्षी रूपाने पाहत राहणं, म्हणजे दृष्टा रूपाने पाहत राहणं, हे फार अवघड साधन आहे. हे बोलणं आणि हे विचार करणं आणि हे खरोखरीच आचरणात आणणं यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे अनेक अशी विद्वान मंडळी तुम्हाला भेटू शकतात की ते असं म्हणतील की आम्ही पूर्णपणे आमचं देहभान विसरलेलो आहोत आणि जे काही आमच्याकडून घडतंय ती प्रकृतीच करून घेते आणि सगळ्या गोष्टी करत असतात. म्हणजे संपत्तीच्या मोहात असतात, स्त्रियांच्या मोहात असतात, सगळ्यामध्ये असतात, पण म्हणतात काय की हे आम्ही नाही करत आहे, हे प्रकृती करते. म्हणजे इथेच लक्षात येतो की हा ब्रह्म तत्वाला साक्षी आहे की याच्या जीवनामध्ये ब्रह्म घोटाळा आहे. हे आपल्याला जाणीव करून घेतली पाहिजे की नेमकी ही साधना काय आहे. कारण सोयराबाई इथे एके ठिकाणी काय म्हणतात, संत मंडळी आपल्याला हे सगळ्या साधना ज्या आहेत ना त्यांनी अनुभवलेल्या आहेत आणि ते त्यांच्या अभंगांमधून आपल्याला सांगू पाहतात की काय अनुभव त्यांना आलेला आहे आणि ते त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. सोयराबाई एके ठिकाणी असं म्हणतात, देही असुनी विदेही सदा समाधिस्थ पाही. ही जी आहे ना ही साधना म्हणजे तिन्ही देहांचा विसर, संपूर्ण देहभान विसरून देही असुनी विदेही सदा समाधिस्थ पाही या शब्दांवरती नीट लक्ष द्या. ही ती खरी साधना आहे आणि हे कधी साध्य झालं, नामस्मरणातून साध्य झालेलं आहे. म्हणून हा मार्ग जो आहे ना तो कुठूनही तुम्ही बघा, नामस्मरण हे सोपंच असणार आणि ते तुम्ही करायला घेतलं की तुम्हाला लक्षात येईल की नामस्मरण किती लवकर आपल्याला ईश्वराशी अनुसंधान करण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. ईश्वरी शक्तीशी आपल्याला जर एकरूप व्हायचं असेल तर त्याचा जो मार्ग आहे ना तो नामस्मरणाचा मार्ग आहे. पुढे काय, दशकांचा मेळा, म्हणजे 10 जे इंद्रिय आहेत
ते इंद्रिय म्हणजे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय या इंद्रियांवरती दमन साधणं, याचाच अर्थ आहे की विषय सुखांपासून इंद्रियांना लांब ठेवणं. आता हे किती कठीण आहे. विषय सुख म्हणजे आपलं संपूर्ण जीवनच आहे. जे काही माणूस करत असतो ते विषय सुखांसाठी, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभर आपलं विषयांमध्येच जीवन चाललेलं असतं. आता हे सर्वसाधारण माणसाला कठीण वाटणार की नाही, ही साधना कशी काय जमेल. पण जर नामस्मरण केलं तर ही साधना अजून सोपी होते. कसं काय, कारण आपलं मन एका बाजूने नामस्मरण करत असतं तेव्हा विषय सुख आपोआप बाजूला सारले जातात. म्हणजे कुठलंही दमन न करता हळूच आपण अलगद त्यांना बाजूला काढतो. इतकी सोपी साधन आहे बघा. म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला हे सगळं का सांगतायत, त्यांचा उद्देश काय आहे की ह्या सगळ्या ज्या साधना आहेत ना त्या तुला अवघड जातील. कारण हेच ज्ञानेश्वर माऊली एके ठिकाणी काय म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली हे महान योगी होते. ते आपल्याला योग करू नका असं कधीच सांगणार नाहीत. तेच ज्ञानेश्वर माऊली आपल्याला एके ठिकाणी सांगतात, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीसी आले, श्रवण कीर्तन पादसेवन कैसे विष्णू स्मरण झाले, अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केले, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार संपादिले, ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले, बोधी बोधिले बोधिता नये ऐसे झाले, बाप रखुमा देवी वरू विठ्ठले माझे मी पण हरपले. वा, बघा ज्ञानेश्वर माऊली इथे आपल्याला काय उपदेश करतात यामधून की यम नियम आसन प्राणायाम ह्या सगळ्या साधना ज्या आहेत त्या समाधीपर्यंत कधी पोचतात ते सुद्धा कळत नाही, अशी ही साधना आहे. हेच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की नाही. पण ज्ञानेश्वर माऊली सर्वसाधारण माणसाचा जो स्वभाव आहे आणि जो दिनक्रम आहे आणि त्याला जे काही आनंद जो उपभोगण्यासाठी तो सगळ्या गोष्टी करत आहे त्यामधून मार्ग सोपा त्याला काढून द्यायचा म्हणून ज्ञानेश्वर माऊली नामस्मरणाचा मार्ग सांगतात. आता आपली आई आपल्याला 2 वर्षाचा असताना एखाद्या रस्त्यावरती सायकल चालवायला पाठवेल का? नाही पाठवणार ना, कारण तिला माहिती आहे की तिथे वाहनं आहेत, खूप मोठा रस्ता आहे, माझं बाळ पडेल, धडपडेल, काहीतरी लागेल. ती कशी काळजी घेईल की इथे नको चालवू, तू आता इथेच चालव, इथेच तू तयार हो, पहिले घरामध्येच चालव, घराच्या वरांड्यात चालव आणि मग हळूहळू मोठा होशील तेव्हा जा. तसंच ज्ञानेश्वर माऊली आपल्या मनाला तयार करतायत, सज्ज करतायत आणि ही जी सज्जता आहे ती तुला जागरूकता देईल आणि ती जागरूकता पुढे या सर्व साधना सोप्या करत जातील. असा हा मार्ग सोपा करून देण्यासाठी नामस्मरण आहे. तर पहिले मी काय सांगितलं, 7 5 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी, तैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती. म्हणजे काय की इथे कुठलेही कष्ट लागणार नाहीत. तू फक्त नामस्मरण एका ठिकाणी बसून घे, चालताना घे, झोपल्यावर घे, कसंही घे आणि कुठेही घे, ते फळणारच. कारण तिथे कसलंच कष्ट तुला पडणार नाही. ह्या साधना जरा कष्टदायक होऊ शकतात जर डायरेक्ट आपण इथे उडी मारली तर. कळलं? तर नामस्मरण केलं तर आपल्याला ह्या साधना सोप्या होत जातील. आणि पुढे अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. आता अजपा जप ही जी साधना आहे ना ती सुद्धा फार कठीण आहे, कारण इथे मनाचा निर्धार लागतो. अजपा जप म्हणजे काय की जसा तुझा प्राण ज्या गतीने उलट सुलट शरीरामध्ये वाहतोय, जसा तुझा श्वास आत येतोय आणि बाहेर जातोय त्या श्वासाप्रमाणे तुझं स्मरण पाहिजे. आता या साधनेसाठी मनाचा किती निर्धार पाहिजे, कारण श्वसन हे आपलं जन्मापासून मृत्यूपर्यंत सुरू आहे. म्हणून इथे आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की प्राण माझा आहे असं आपण कधी म्हणायचंच नाही. हा माझा प्राण आहे असं नाही, तू प्राणाचा आहेस, त्याने तुला घेतलेलं आहे. आणि म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करत करत तू ईश्वर स्मरण केलं पाहिजे. म्हणून हा अजपा जप आहे. म्हणजे उलट सुलट जी प्राणाची गती चाललेली आहे, तुझ्या शरीरामध्ये जो प्राण वाहतोय त्यामुळे तू जीवन जगतोय आणि याची कृतज्ञता ही करू शकतो. तू कशी व्यक्त करू शकतो तर नामस्मरणाद्वारे. कारण नाम जेव्हा आपण घेतो तेव्हा श्वासावर लक्ष द्यायला सोपं जातं. कसं बघा, श्वास घेताना तुम्ही राम म्हणा, श्वास सोडताना कृष्ण म्हणा, पुन्हा घेताना राम म्हणा, पुन्हा सोडताना कृष्ण म्हणा. हे म्हणता म्हणता काय होणार, आपली साधना अजून सोपी होत जाणार. त्यानंतर ही म्हणण्याची सुद्धा गरज नाही, तुमचं आपोआप ध्यान लागेल आणि हे जे ध्यान लागेल ना ते श्वासावर स्थिर होईल. अशा पद्धतीने हा जो अजपा जप आहे तो आपल्याला साधता आला पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये शेवटपर्यंत आपल्यासोबत कोण आहे असं जर मी तुम्हाला आत्ता विचारलं तर तुमचं उत्तर काय पाहिजे, माझ्यासोबत शेवटपर्यंत माझा हा प्राणच आहे.
बघा ना तुम्ही, श्वास शेवटी काय जातो, तो प्राण जातो आणि तेव्हा माणसाचा मृत्यू होतो आणि हा मृत्यू होण्यासाठी हा प्राण कारणीभूत ठरतो. म्हणजे शेवटपर्यंत तुमच्यासोबत तुमचा प्राणच आहे, म्हणून याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही साधना आहे. म्हणून तुकाराम महाराज एके ठिकाणी काय म्हणतात, याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. हा अजपा जप आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ही साधना सोपी होते नामस्मरणामुळे. ह्या सगळ्याच साधना तुम्हाला अवघड वाटू शकतात, परंतु या नामस्मरण केल्यानंतर आपोआप साधल्या जातील, हाच या अभंगातून सांगण्याचा नेमका हेतू आहे. आणि म्हणून आपण हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. कारण काय आहे की जो आपलं एकत्व न मोडता अनेकत्व होण्याची ज्याची ताकद आहे, असा जो देव आहे, असा जो हरी आहे ना, त्याचा साक्षात्कार करून घेण्याच्या अनेक साधना आहेत. त्याच साधना आज मी तुम्हाला सांगितल्या, परंतु त्याच्यातली सगळ्यात सोपी आणि कष्ट न देणारी साधना म्हणजे नामस्मरण आहे. हे आपण लक्षात घेतलं ना, तर आपल्याला नामस्मरण हा प्रकार किती सोपा आहे आणि वेळोवेळी सर्व संत मंडळी, ज्ञानेश्वर माऊली का सांगतात हे सुद्धा ध्यानात येईल. ज्ञानदेव जिने नामेविन व्यर्थ, रामकृष्ण पंथ क्रमी येला. आता इथे ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांचा नामाविषयीचा जो जिव्हाळा आहे तो व्यक्त केलेला आहे. म्हणजे त्यांनी जेव्हा नामस्मरण करायला सुरुवात केली आणि नामाचा अनुभव घेतला, नामाचं महत्त्व आणि महात्म्य जेव्हा त्यांना ध्यानात आलं, तेव्हा ह्या नामाशिवाय माझं जीणं व्यर्थ आहे असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आणि म्हणून हा पंथराज, हा राजमार्ग आम्ही स्वीकारलेला आहे आणि तो सर्वांनी स्वीकारावा अशी ज्ञानेश्वर माऊलींची इच्छा आहे आणि तोच उपदेश ते आपल्या सर्वांना करतात. कारण जर आपण नामस्मरण केलं तर हा जो रंगारी आहे, तो रंगारी एक आपल्या मनामध्ये राहील आणि म्हणजे अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. ही जी साधना आहे ती आपल्याला काय देते ते बघा. म्हणजे जो आपल्या अंतःकरणामध्ये वास करतोय त्याची जाणीव करून देते, त्याचा आपल्याला पाहायला शिकवते, दर्शन देते त्याचं. आणि ही अशी साधना आपल्याला करता येण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग हा नामस्मरणाचाच आहे आणि तो प्रत्येकाने आचरणात आणला पाहिजे. आणि त्यासाठी ज्ञानेश्वर माऊली आपल्याला वेळोवेळी नामस्मरण करण्याचाच संदेश देत आहेत, उपदेश करत आहेत आणि आपल्याला शिकवू पाहत आहेत की तू कसंही, तुला जेव्हा जमेल तेव्हा नाम मुखातून घे. हे जर करशील ना तर तुझं जीवन धन्य होईल. म्हणून सर्वांनी दररोज नामस्मरण करा आणि मुखामध्ये, कंठात नाम धारण करा आणि सर्वांनी म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.